माझी मम्मी नेहमी सांगत राहते, तुझी स्वप्न इतकी मोठी आहे, तू यूट्यूबला इतकी मेहनत करते, इन्स्टाला इतकी मेहनत करते, पण मग तुला म्हणजे असं चॅलेंजेस खूप येत आहेत, तुझे स्वप्न म्हणजे पूर्ण कसं काय होतील, तुझे सबस्क्रायबर वाढत नाही, तू भरपूर मेहनत घेत आहे पण त्याला मुकाम भेटत नाहीये. तर मी मम्मीला तेच सांगते, अगं मम्मी, देव पण त्याचीच परीक्षा घेतो की तो कष्ट किती करतो, त्याचीच देव पण परीक्षा घेतो. सगळ्यांना आयतं देव लागला, देव तर मग झालं कसं काय होणार, मग ते शिकतील कसं काय की कष्ट कसं करायचं, काय करायचं म्हणून. असं तसंच आपलं पण आहे. म्हटलं मी व्हिडिओ बनवणं सोडणार नाही आहे, व्हिडिओ तर मी बनवणारच. जोपर्यंत माझे सबस्क्रायबर वाढत नाही, जोपर्यंत माझी फॅमिली मोठी होत नाही, मी सगळ्यांना जॉईंट फॅमिली बनवत नाही, हळूहळू हळूहळू होते माझी जॉईंट फॅमिली, तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणारच. तर बस तुमच्याशी गप्पा मारता मारता बघा, मी कालचा जो रेड कलरचा टी शर्ट घातला होता ना, तो काल संध्याकाळचा होता. त्याच्यानंतरचा व्हिडिओ का मी शूट केला नव्हता, काही इतकं खास नव्हतं म्हणून. तर चिवडा बनवण्याचा आता मुलांना छुट्ट्या लागल्यात ना, तर बस तो चिवडाच बनवत होती. आणि आज सकाळी मॉर्निंगमध्ये ना, हे कालच मकई घेऊन आले होते, त्यांचे कामाला जातात ना, तर तिकडनं स्वस्त भेटत होते म्हणे, घेऊन येते. तर 50 रुपयाचे 4 आणले होते. म्हटलं आता मग आणलेलेच आहेत ना, तर यांना बाफवून पण घेते. कसं बाफलेले मकई ना मुलांना फार 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 आवडतं, म्हणजे खूपच आवडतं. मुलांना काय, आम्हाला सगळ्या फॅमिलीला पण खूपच आवडतं. तर बस तेच मकई मी बाफायला ठेवते. म्हटलं चला त्याच्यासोबत बाफायला ठेवते तर तुमच्यासोबत थोड्या गप्पा पण होऊन जातील म्हटलं. तर काही नाही, मग सगळं किचनचं मग काही बाफायला ठेवून दिलं, पण थोडंफार किचनचं काय होतं ना, ते सगळं आवरून घेतलं, व्यवस्थित किचन नीट करून घेतलं. आणि साईडला जे तुम्हाला भांडे दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये एकामध्ये मी कणिक भिजत ठेवलं होतं आणि एकामध्ये भाजी बनवायची होती ना, तर ती भाजी रेडी करून ठेवली होती. फक्त आता भाजी तेच बनवायचं राहणार म्हणून. आणि नंतर मग आता पावसाळ्यामध्ये ना कपडे बाहेर सुकायला टाकते ना, तर सुकत नाहीयेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती काय प्रॉब्लेम होतो असं. तर कपडे ना 2 दिवसापासून घरामध्ये सुकत होते, तर इतके सारे कपडे जमावून गेले होते. म्हटलं तुमच्याशी गप्पा मारता मारता कपड्यांच्या घड्या पण होऊन जातील. बस ते कपड्यांच्या घड्याच करत होती. तर माझं म्हणणं असं आहे ना की स्वप्न त्याचीच पूर्ण होतात जे कष्ट करतात. कष्ट केल्याशिवाय ज्यांची स्वप्न असेच पूर्ण होतात ना, ते जास्त दिवस टिकत पण नाही. आणि स्वप्न बघायला आपल्याला पैसे ते काही द्यायला नाही लागत, फक्त आपल्याला हिंमत घ्यावी लागते की आपण हे स्वप्न बघू शकतो, आणि ते स्वप्न बघण्यासाठी आपल्याला इतकं इतकं काम करावं लागतं. तशी मागं तुम्हाला बोललेली की मी वर्क फ्रॉम होम स्टार्ट केलेलं आहे. जर तुमच्यापैकी कोणाला हाऊसवाईफ असणार किंवा स्टुडंट असणार, 18+ आपल्याला लागणार आहे, किंवा कोणी रिटायर असणार, 10th शिकलेले सुद्धा चालणार. आपल्याला इथे एज्युकेशन इतकं हे नाही करत आहे, फक्त सोशल मीडिया यूज करता यायला पाहिजे त्यांना. तर बस आरामाने तुम्ही महिन्याचे 15 ते 20 हजार कमवू शकता, ते पण घरी बसून बसून मोबाईलवरती. तर तुम्हाला कोणाला